तर हॅलो गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज माझी सुट्टी आहे आणि सुट्टीच्या दिवशी आता मी 12 वाजलीच आणि उठले का सुट्टीच्या दिवशी मी लेटच उठते. शक्यतो जर काम नसत सकाळी लवकर तर मग सकाळी उठले आणि म्हणजे 12 वाजता उठले आणि उठल्याच्या नंतर बघितलं आंघोळीला पाणी वगैरे ठेवायचं होतं. आम्ही हे कार्यक्रम झाला म्हणजे मला गॅस संपला तर मग आता मी भरायला जाते. गॅस भरायचा आणि गॅस भरून आल्याच्या नंतर मग आजचा दिवसभराचा शूट घेणार आहे मी. कारण आज आहे नारळी पौर्णिमा आणि उद्या रक्षाबंधनचा माझा भाऊ येणार आहे, त्याचा शूट पण घेणार आहे मी. तर हे ब्लॉग मी आतापासून सुरू करते. आणि उद्या सुट्टी घ्यायला पाहिजे होती तर आज का घेतली ह्याचं कारण असेल की माझ्या जॉबच्या ठिकाणी असे की मला एखाद्या सणाच्या दिवशी किंवा एखादा जर काय असं स्पेशल असं त्याची सुट्टी भेटत नाहीये. मग त्याच्यामुळे त्याच्या अगोदर जेवढं तेवढं त्याच्या अगोदरच भेटू शकते किंवा मग नंतर कारण मग त्या दिवशी सुट्टी घेत नाही. मी स्वतःच घेत नाही, त्याच्यामुळे मी आज घेतली. आणि आज सगळं मी प्लॅनिंग आजच्या पुरतच म्हणजे आजच्या दिवसाच करणार आहे आणि फक्त उद्याच्याला जो ओवाळणीचा वगैरे ब्लॉग असेल ते उद्या घेणार आहे मी. म्हणून मी आज ब्लॉग आज सुरू केला आहे. त्याचा आपला गॅस भरायला टाकला, आता थोडा वेळ लागणार आहे त्याला. मग नंतर मध्ये जाते मी, फ्रेश वगैरे होते थोडंसं आणि मग नंतर ते तुमचा ब्लॉग सुरू करते. नाश्ता करते मी. आता आहे ना आम्ही राखे घ्यायला आलो, एवढी गर्दी झाली आहे एवढी. राखी वगैरे घ्यायला आले मी कारण उद्या गर्दी असणार आणि मला तसं मुंबई जॉबवर जायचंय. मग राहिलं तर थोडंसं टायमिंग मध्ये मग तेवढं फक्त त्याची ऑप्शन वगैरे करून हे करणार. तुम्ही बघू शकता गर्दी कशी अफाट झाली साईडला. तर चला, आज आहे रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनला माझा भाऊ आलाय गावाकडून. म्हणजे 2-3 दिवस फक्त चाकणला होता. कालच मी सुट्टी घेतली होती, तसं त्याच्यात थोडंफार शूट केलंय मी कालचं की रक्षाबंधनचा ब्लॉग घेणार आहे म्हणून. आणि आज मला सुट्टी नसल्यामुळे मी असं लुकमध्ये जे आहे ते जॉबवर आहे मी. आणि आता घरी आले ते फ्रेश व्हायला. आता आलाय तो 4 वाजता 5 वाजता आलाय मगाशी तो. तर त्याच्यासाठी मी आता पिझ्झा ऑर्डर केलाय. म्हणजे पिझ्झा घ्यायला गेले मी, त्याला पिझ्झा आवडते. आणि पिझ्झा घेऊन झाल्याच्या नंतर मग रात्रीचं सेलिब्रेशन वगैरे काय असणार आहे आमचं मी तुम्हाला हो काय क्या दे दो पास दे दो. थँक्यू. आता आम्ही जातो पिझ्झा घेऊन. गाड्या आणि पूर्णपणे गर्दी झालेली इकडे, सगळे मागं बघू शकतात. मला शॉर्ट झाला पाहिजे का ते शॉर्ट त्यांनी आलेला आहे म्हणजे आणि आपण जाते गाडीला गेलो. हे बीट घेण्याचं कारण असे कलर साठी घेतलंय मी ते बीट. बीट घेतलेला आहे आपण नॅचरल कलर येण्यासाठी, कारण की फूड कलर आपण वापरत नाही म्हणून नॅचरल कलर येण्यासाठी हे घेतलेलं आहे बीट. नंतर घेतलेला आहे बटाटे. काढले ना आत्ताच आणले फ्रेश. त्याला अजून प्रोफेशनल करा ना जराशी.
गाईज आपली पावभाजी रेडी झालेली आहे आणि आता मी मस्त असं जेवण करणार आहे आणि त्याच्यानंतर मी रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहे, कारण की मी जॉबवरून आलेले आणि आता वाजलेत 9, मला खूप जास्त भूक लागली, तर बघू शकता तुम्ही. तर चला भेटू आपण लगेच रक्षाबंधन सेलिब्रेशन आता. आज आमचं पूर्ण सेलिब्रेशन वगैरे झालं आणि आम्ही आता संध्याकाळचे तुम्ही बघू शकता 11:30 वाजून 31 मिनिटं झाले आणि मी ह्या ब्लॉग आता एंड करणार आहे. तर एंड कसा गोड करा म्हणून आम्ही आता ह्या ब्लॉगचा एंड करायला आलो. तर आम्ही आईस्क्रीम खायला आलो, बघू शकता. माय ब्रदर, हा माझा भाव आहे. लागतोस काय इकडं वाटीवर. आणि आम्ही आईस्क्रीम खायला आलो. आम्ही कधी पण इथून आईस्क्रीम घेतो चालत चालत बरं का. जर किती लाजतोय राव, एवढं पुरी पण लाजत नाही. याला कशाला लाजत नाहीत माहिती का. ह्या सल्ला म्हणजे इच्छा झाली कधी खूप जास्त आणि मग ह्या रूटला असतं, मग आम्ही ह्याच रोडला असल्यामुळे आम्ही इथून आईस्क्रीम घेत होतो. चलत चलत इथून घेत असतो. मग कधी जर स्पेशल जायचं असतं, स्पेशल खायला, तर मग आम्ही तिकडे जातो त्या साईडला. तर मग आता आहे ना आम्ही ह्या ब्लॉगचा एंड करणार आहे. आणि कसा झालाय ब्लॉग तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला नक्की लवकर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.